वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता सकाळची वेळ आहे, 9 वाजले, म्हणजे मला आता कामावर जायचं आहे. तर मी इथे काल तुम्ही बघितलं मी घर आवरलं होतं. माझं घर डबे वगैरे आवरून झाले. किचन प्लॅटफॉर्म वगैरे कोपऱ्याला पूर्ण चिवड झालं ते सुद्धा पुसून घेतलं. आता मी भेंड्याची भाजी आणि साबुदाण्याची खिचडी बनवते. हे बघा, तर माझी साबुदाण्याची खिचडी भेंड्याची भाजी बनवून झालेलंच. म्हणजे थोडंसं शिजायचं बाकी आहे. तर मी आता भांड्या घासते आणि कामावर जाते. बघा, माझ्या कामावर जायचा वेळ झाला आहे आणि मी 1 वाजेपर्यंत लवकर येईन मयुरीत कामावरनं. या मयुरीला मांजरीने आमच्या माऊनी बोचकलं, नख मारले. मयुरी मस्त झोपेल होते आणि मयुरीला बोचकून दिलाय ना मयुरी. तसं आता मला ना उशीर होऊन राहिला होता. करेक्ट 9 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी. 9 वाजता मी तिथं पाहिजे होते, पण 9 वाजता घरातच आहे. आता भांडे घासते, माझं डोकं वगैरे विचारते आणि मी कामावर निघते. बाय, भेटूया नंतर त्या ब्लॉगला कंटिन्यू पाहते. काय चाललंय तुमचं? रेखा पूनम गाईस, मी संध्याकाळी दुपारचं, संध्याकाळचं, सकाळचं सगळे काम करून आले. चुप बसा का 2 मिनिटं. मला बिलकुल बोलून देत नाही बरं का. तर मी कामावर जाऊन आले आणि 2 मिनिटं शांत. बापरे, मला ना म्हणजे मी कामावर 1 वाजता आले, तसं तर मला 2 वाजता वापिस संध्याकाळी जावं लागतं. पण आता सध्या त्यांच्या सुट्ट्या चालू आहे ना कामावरती, म्हणून ते सुट्ट्यांसाठी मुलांना घेऊन बाहेर गेले. तर काल माझं घर वगैरे आवरून झालं. आज काहीच करायची मला इच्छाच नाही होते. मी कामावर आले, भाजीला आणलं. हे बघा, पिशवी पण इथंच ठेवली, मी खाली पण नाही घेऊन गेले. साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि ती प्लेट सुद्धा इथं पडली, मी काहीच नाही केलं. तर आता ना मला ब्लाऊजचं पण काम करायचं आहे, ड्रेस फिटिंग करायचे आहे, ब्लाऊज शिवायचं आहे. तर चला मी आता पटकन नाही का म्हणजे बघते काय होतं का माझ्याकडून करून. नाही तर मी खूपच आळशी करण्यात मी 1 नंबर. आळसपणा करण्यामध्ये माझ्या मनात आलं ना, मग मी सगळं घर साफ करून घेईन. आणि मनात नसलं ना, मग मी काहीच करणार नाही. तसं मला कोणी बोलणार नाही ना, त्याचा जास्त फायदा घेतलेला असं मला वाटतं. तसं मी आता जास्त काही बोलत नाही. तुम्हाला नंतर भेटते मी. आता सध्या तर माझं ब्लाऊजचं काम करून घेते. व्हिडिओला कंटिन्यू करा. आणि कालचा ब्लॉग मी आत्ता अपलोड करते, म्हणजे आज आहे मंगळवार. आत्ता दुपारची वेळ, मी तो एडिटिंग करते ना, म्हणून मला खूप बोर होत होतं. या पोरीला मला काही बोलू देणार नाही. त्याला मी नंतर भेटते. तर माझ्याकडून ब्लाऊज कम्प्लीट झाला आणि तुम्हाला नक्की दाखवून का मी ब्लाऊज कसं शिवलं म्हणून. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय. आणि चहा बनवायला ठेवला. चहा होतं, चहा करून देते चांगला आणि मग यात दूध टाकते. सगळ्यात पहिले तुम्ही वरती जाऊन ना. मयुरी काय करते का? इथं बस ना, ह्याच्यावर बस मयुरी, बसून ठेव. हाँ रुक जरा, मैं पहले ऊपर की लाइट चालू करके आते. ऐसे तो उजाला आहे ऊपर. ही ना माझी भाची आहे ना, माझ्या भाचीची मुलगी आहे. आणि मी आता वरती आले लाईट चालू करायला. पंखा कूलर मग अशी मला मयुरी उठवायला आलती ना, तर मी सगळं चालूच ठेवलं. पंखा कूलर बंदच केला नाही. तो बंद करते आणि लाईट चालू करून देते. इथे बघ मशीन कशी, एवढा पसारा आहे पण काहीच काम होत नाही माझं. आता फिलहाल तर मी ना स्वयंपाक करून घेते पटकन आणि माझे ब्लाऊज मी कंप्लीट करते. बघा, मी लाईट चालू केली आणि पंखा बंद करून टाकला. फिलहाल तर मी ना काय करते, स्वयंपाक करते आणि मग मला माहिती नाही मला ब्लॉग जमताय का नाही, बट आता कंटिन्यू करायचं आहे ब्लॉगिंग.
आलं का सोबत आहे माझी नणंद आलेली, तर मग त्यांची लाईट नाही लावत. चला तर मग आता मी ना चहा वगैरे बनवते, स्वयंपाक करते. हे बघा भाजीचं पण मी इथेच ठेवलं, भाजी सुद्धा तोडली नाही मी. पण आज काय माहिती नाही, काल मी ना खूप काम केलं ना, आज एकदम थकवा आला होता. तर चला मी आता नंतर भेटते. पहिले तर मी चहा बी बनवते, स्वयंपाक करते आणि नंतर भेटते वरती येऊन निवांत. पटपट आवडते. हो करते चालू. हिला मी लाईट चालू करते. माझ्या खालच्या घरात ना खूप बोर होतं मला, म्हणजे असा अंधार राहतो ना, एक लाईट लावायची. आता लावून टाका लावू म्हणून. आता आमची माऊला भूक लागली. माऊ ए माऊ, हे बघ माऊ, तुम्ही मऊ दाखवते आमची माऊ. हे बघा आमची माऊ, सारं लक्ष फ्रीजकडे राहतं. मला द्या खायला, चला हिला पण खायला देते. भेटते तुम्हाला नंतर. गाईस तर आता आम्ही बाहेरून आलो. जस्ट माझ्या बहिणीच्या पोरीचं पुढच्या महिन्यात लग्न आहे ना, तर ती माझी बहिणी ते साडी घ्यायला आली. पैची गम दाखवू राहिली, तर ती साडी घ्यायला आली. तर आमच्या इथं थोडं चांगले साड्या भेटतात ना, तर त्याच्यामुळे ती माझ्या इथे आली. मयुरी तू आवरून घे बरं का, ही पोरगी पा कशी दिसते सांगा बरं, भिकारी दिसते का नाही. लोक मलाच नाव ठेवतात हिच्यामुळे बरं. तर मी स्वयंपाक वगैरे केला आणि तिकडे गेले. भांडे घासायचे होते पण आज त्यांनी घसून ठेवले. माझ्या सासूबाईने भांडे घासले. आता मला खाऊ का, दाढ दुखू राहिले ना. अभ्यास केला का, अभ्यास तर केला ना सांग. तर मयुरी पण भिकाऱ्यावाणी दिसते, मी पण भिकाऱ्यावाणी दिसते ना. तर मी आता आवरून घेते. जस्ट आवरून घेते म्हणजे नाही का. काय खाते हा खायचा नाही तू. उठ बरं, इथं उठ बरं. मला चिडचिड होती या पोरीमुळे, अशी गंदी राहते ना, मला राग येतो. म्हणजे डोकं विचारणार नाही, काय नाही, उवा झाले त्या डोक्यामध्ये. ही काय करते माहिती का, डोकं बांधत नाही, काय नाही, विचारून देत नाही माझं डोकं. त्याने तिच्या डोक्यात उवा झालं. उवा मी सांगितलं आता सगळ्यांना दिसन मयुरीच्या डोक्यात. ही आता पाहिले का, ही पोरगी मला बिलकुल नाही आवडत आता बरं का. चला मी इथे ब्लॉग साईड करते. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. नसून आवडला तर जाऊ, मी माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करेन काहीतरी. मला अजून माहिती नाही ब्लॉग कसे बनवायचे. मी सुद्धा ट्राय करते, माझी लाईफस्टाईल वगैरे दाखवते. माझ्या लाईफमध्ये भरपूर कॉम्प्लिकेशन्स आहे, भरपूर चॅलेंजेस आहे. आता सध्या ही घरी ना, म्हणून माझा फोन घरी राहतो. नाही तर आणि मी आज म्हणजे थोडंसं सुट्ट्यांमुळे ना थोडासा आराम आहे, रेस्ट आहे. ते तर खूप धावपळ होती माझ्या लाईफमध्ये. धावपळ आहे फक्त सध्याचं, स्ट्रगल्स, आणि तो मला स्वीकार आहे. म्हणजे नाही का, काहीतरी माझे ड्रीम्स मी सांगत नाही, काहीतरी ड्रीम आहे माझा. ड्रीम तो पूर्ण झाल्यावर काम बंद करायचे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.